तुझी संगती तुझी संगती तुझी संगती Bye.
देखील तुम्ही नाही 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 देखील नाही देखील नाही देखील विठ्ठल तुझी ये संगती झाल्या मुझे निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनेताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विढाला तुझी ये संगती झाल्या मुझे निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे यंत्र प्रविशमम वाचमिमां प्रसिद्धं संजीवयत्य शक्तिधरस्तधाम अन्यं सहस्त्रचरण श्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा
असं वाटतंय माझं अर्ध पाकिट तुम्हाला द्यावं, माझं अर्ध तुम्हाला देतो तुमचं पूर्ण मला द्या. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची टोळी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त असेल भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. विश्वसंत विश्वभूषण वाणी सम्राट संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील हा अभंग असतो. प्रस्तुत अभंगामधून श्री तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यामध्ये जो काही संवाद झालाय तो संवाद या अभंगात रेखाटला. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून एक मंडळ स्थापन केलं. जसं आपलं तरुण मंडळीचं मंडळ आहे तसं देवानी एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचं नाव होतं अखिल भारतीय चौर्य महामंडळ. काय नाव होतं? चौर्य महामंडळ. त्या मंडळाचा अध्यक्ष चेअरमन स्वतः भगवान परमात्मा झाले आणि सर्व गोपाळांना एकत्रित येऊन सांगितलं तर तुम्हाला तृप्त व्हायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, माझ्या मागे यावं लागेल. माझ्या संगतीत तुम्ही आले तर तुम्हाला मी तृप्त होईपर्यंत. सर्व गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या संगतीत गेले आणि निश्चिंतता प्राप्त झाल्यानंतर गोपाळ देवाला सांगतात, देवा तू बोलवलं म्हणून तुझ्या संगतीत आलो, त्याचा परिणाम असा झाला तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. आमच्या जीवनात निश्चिंतता प्राप्त झाली. कदाचित देवाने विचारलं असं गोपाळांना, निश्चिंतता प्राप्त झाली नेमकी असं काय मिळालं? गोपाळ तुकोबाराय सांगतात, देवा जे कधी पाहिलं नाही ते मिळालं, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे. देवा सुखाचे सोहळे तुझ्या संगतीत प्राप्त झाले. जगद्गुरु तुकोबाराय थोडं अलंकारिक भाषेमध्ये उपमा देऊन त्याचं वर्णन करतात. महाराज म्हणले घरी आनंद मिळत होता, घरीही सुख मिळत होतं, पण कशा पद्धतीने होतं? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनेताचे पूर. घरी ताक होतं, या ठिकाणी मात्र काय नवनीत आहे. घरी जे मिळत होतं हे आसाराचं सेवन करत होतो, या ठिकाणी आल्यानंतर मात्र साराचं सेवन आहे. घरी जे मिळत होतं हे सरोवराप्रमाणे होतं, या ठिकाणी आल्यानंतर मात्र पूर अशा प्रकारचं सुखाचं आहे. जे कधी पाहिलं नाही ते मिळालं. भगवान म्हटले ठीक आहे मिळालं ना, आता मिळाल्यावर थांबायची काही गरज आहे का? काला झाला का तुझ्या पाठ झाला, मग कशाला थांबायचं? महाराज म्हणले तुकोबाराय म्हणले देवा आता तू आम्हाला लोटून लावलं तरी तुझ्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही. तुकाराम म्हणे आता आम्ही न बसो जवळीचा कशामुळे नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे विडाला या अभंगाचं सरळ सरळ अर्थ आहे. आपली नजीक बाभुळगाववर छोटीशी असणारी ही येवली घरकुली वस्ती, आणखी सर्वच जण एकत्रित येऊन गेली अनेक वर्षापासून आपण हा उत्सव करतोय. मात्र मागच्या वर्षीपासून थोडंसं तरुण मंडळीने मनावर घेतलं आणि आपला जो 3 दिवसाचा उत्सव होता हा आता 5 दिवसाचा झालाय. आणि त्यातले त्यात मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी मात्र 7 ते 9 कीर्तन झाल्यामुळे खूप विशेष अशा प्रकारचा उत्सव संपन्न झाला. 7 ते 9 ही वेळ अत्यंत उत्तम अशा प्रकारची वेळ. तुम्ही पुणे जिल्ह्यात जर गेला तर जवळजवळ सगळीकडे कार्यक्रम 7 ते 9. रामभाऊ महाराजराव यांनी त्या गंगापूर भागात 7 ते 9 ही वेळ विडाला आमचं पाय गुणाचा
असं आहे महाराज, काल एवढ्या पावसात लाईट गेली नाही आणि आज दिवसा गेली फक्त. उलट रात्रीच्या कीर्तनात लाईट गेलेल्या बऱ्याच जणांना फायद्याची ठरली. कशामुळं? लईट महाराजांनी कोर केलं तर लाईट गेली तेवढा झटका साधायचा उठून निघून जायचं. आता दिवसा उठता येत नाही, रात्री सुद्धा त्या दिवशी लाईट गेली महाराज. पण सगळ्याकडे आता अँड्रॉइड मोबाईल, लोक सज्ज असतात, पण लगेच फ्लॅश लावतात. ते उठून जाणाऱ्याकडे नाही लावत, ते महाराजाकडे लावतात. बाकीचे जाऊ द्या पण महाराज गेला नाही पाहिजे. महाराजाचं घोंगडं गुतलं, महाराज काय जाऊ आपल्या महाराष्ट्र ठिकाणी असे राज्याच्या ठिकाणी शेतकऱ्याला लाईट मोफत आहे. मी म्हणतो आपल्याकडे नाही तेच बरं आहे. आज विकत असून टायमवर येत नाही, फुकट असल्यावर आले असते. आमचे महाराज लोक कायम सांगतात ते म्हणजे शिकलेल्या बायकोचं आणि लाईटीचं काहीच खरं नाही, कधी येतील कधी जातील. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सोहळा या वर्षी आपण सर्वांनी सहकार्य केलं, अतिशय सुंदर पार पडला. आपलं असणाऱ्या ग्रामदेवता हनुमंतराय सप्त चिरंजीव जे शास्त्रामध्ये सांगितले, कधीही त्या ठिकाणी मरणार असे 7 जण आहेत, त्याच्यामध्ये हनुमंतरायचा नंबर लागतो. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, महाराज हा जो काही उत्तम हा चैत्र मास, हा जो महिना अत्यंत महत्वाचा आहे. भगवान परमात्म्याचे असणारे मालक, हनुमंतरायचे असणारे मालक, एक वाणी एक वचनी एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव तो देखील चैत्र महिना. हनुमंतरायचा सुद्धा जन्मोत्सव आमचे राम महाराज या ठिकाणी बसले. रामराव महाराज सुंदर आपण रामकथा त्यांच्या मुखातून श्रवण केली. मला वाटतं रामायणामधून हनुमंताचं जर पात्र बाजूला ठेवलं तर रामायणाला विशेष अशा प्रकारचा अर्थ राहत नाही. हनुमंतरायला महाराज म्हणतात, जेणे सीता सिद्धी केली, राम सीता द्रोणागिरी आणला लक्ष्मण तुकोबराय सांगतात, आईचा मारोग्य उपकारी एवढे उपकार हनुमंतरायाचे महाराज. जगद्गुरु तुकोबराय परमार्थाला लागल्यानंतर सुद्धा कसा करावा परमार्थ याचं मार्गदर्शन कोणाकडून घेतात तर ते हनुमंतराय. काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, मजदावया सुभता, मजदावया सुभता, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा, हे मजदावया सुभता, मजदावया सुभता, काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. वाटच सापडणार लवकर. एकदा वाट सापडल्यावर मग मात्र दमानी चलत नाही. ते महाराज हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज भोसले एकदा चक्र बिंगायला लागलं का मग ते थांबत. सुदर्शनाचे मालकच विष्णू ईद आहे, त्याच्यामुळे ते काय पळू शकत नाही. एका चक्राचे मालक आहेत, दुसऱ्या नाही, 2 चक्र आहेत. अशोक चक्र आहे. अशोक महाराज गिरे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या सुंदर अशा प्रकारची गोड ऐकावी ऐकत राहावी अशी चाल या ठिकाणी झाली. या चालीकरता अत्यंत सुंदर ज्यांचं मृदंग वादन गेली 5 दिवस त्यांनी यांची सुंदर सेवा केली. आपल्या परिसराचं वैभव साईनाथ महाराज कसार एकदा जोरदार कंदकीचा टाळ्या. सुंदर मृदंग वादन आहे. अगदी घाम निघेपर्यंत वाजवले, पण असं घाम आला तर पुसायचं नाही, लोकांना कळायला पाहिजे घामाचा पैसा आहे. आणखीन एक गोष्ट मला त्यांची जाणवली, खूप चांगली वाटली. ती माझी गोष्ट असे शांत स्वभाव आहे. दुसरी गोष्ट, मृदंग वाजवणारे अनेक कलाकार मी पाहिले. कलाकार मंडळी महाराज जॉकेट काय घालतील, कडक टोपी काय सगळं करतील, पाखवादावर गवसणी नसते. त्यांनी पाखवादावर गवसणी टाकली, याला मला खूप आत्मसमाधान वाटतं. हे महत्वाचं आहे, पाखवादावर गवसणी. आता ते साईबाबा असल्यामुळे त्यांनी दुसरा कपडा न वापरता पांढरा वापरला, तो भाग वेगळा आहे. सर्व एकत्रित येऊन हा उत्सव करत असतो. आज काल्याचा दिवस आहे. काल्याच्या दिवशी
जे काही कीर्तन करायचं असतं त्या दिवशी भगवंताचं चरित्र वर्णन करावं लागतं. ते चरित्र वर्णन करत असताना महाराज म्हणजे ते मथुरेतलं चरित्र नाही, ते चरित्र द्वारकेतलं नाही, तर चरित्र कुठलं आहे? चरित्र ते उच्चारावे चरित्र वर्णन करायचं पण कोणतं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरण नाही बरं का. लोक उच्चारापेक्षा आचरणाकडे जास्त महत्व देतात. आचरणच करायचं असं तर ते चरित्र आहे प्रभू रामचंद्राचं. ते जरा कठीण आहे, आचरायला जरा अवघड वाटतं. आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लोकांना वाटतं आपणही तसं केलं. एक जण म्हटला महाराज भगवंतांनी किती लग्न केले? 16,100. म्हणलं मग आपण 2-4 केले तर काय बिघडले? आता सध्या एकच मिळणं अवघड आहे. जरी दुसरी केली तर महाराज सांगतात शास्त्र निश्चित आहे, एका माणसाला जर 2 बायका असतात तर तुको बऱ्याच सांगतात घरी पाप राहतात. एका पुरुषात 2 नारी पाप वशी त्याची घरी. इथं जर कोणाला 2 असले ना इथं सोडून पडतात. बऱ्याच वेळेला काय होतं, आम्ही असं सांगतो एका पुरुषात 2 नारी आणि आमचा मुक्काम त्याच्याच घरी. बऱ्याच वेळेला घोटाळ होतो, माहिती होत नाही. असं कीर्तनात एका ठिकाणी सांगितलं आणि एक जण 2-4 महिने भेटले. पण महाराज म्हणजे कीर्तनात सांगितलं एका पुरुषात 2 नारी पाप वशे त्याचे घरी. म्हणजे मला खूप पटलं. म्हणलं का बरं? ते महाराज पटण्यासारखं असं होतं, मला 2 बायका वाटलं. आणि ते महाराज मी 3रं काम केलं. म्हणजे आता एक काम केलं. म्हणलं काय केलं? 3री केली काय? का दोन्ही सोडून कुठं घरदार सोडून कुठं जंगलात निघून गेला? ते म्हणजे काहीच नाही केलं. 2 होत्या. तुम्ही सांगितलं 2 असल्यावर काय होतंय? पाप होतंय. ते मी 3री केली. आता 3रीचं कुठं प्रमाण आहे का सांगा. 2 असल्यावर जर पाप होतं तर 3रीने काय पुण्य होणार? आचरण करायचं असेल तर त्या करता प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि उच्चारा करता भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र. थोडक्यामध्ये कथा भागाने आपण चरित्र ही पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जेवढ्याला लहान अशी भगवान परमात्मा झाली. त्या मुलाखत एकदा टाळ्या वाजवतो गोडाचं ज्ञानोबा आहे दिसतात त्यांना पाहिजे. खूप चांगला विना घेऊन गेले महाराज. मला वाटलं विनाच ती घेतात ते. असे भगवान परमात्मा थोडे मोठे झाले. सर्व गोपाळांना पाहिलं. भगवान म्हणले काय तुमच्या तब्येती काही खाता का नाही? जर आमच्यासारखे व्हा. सर्व गोपाळांना एकत्रित भगवान परमात्म्याने करण्याकरता सगळ्यांना सांगितलं की सर्वजण त्या ठिकाणी एका जागेवर जमा व्हा. आपल्या हनुमंतरायाचं मंदिर आहे ना, त्या मंदिरावर सगळ्यांनी एकत्रित यायचं असं देवाने ठरवलं. भगवंतांनी सांगितलं सगळे या ठिकाणी या, आपल्याला शेड करायचंय. मागच्या वर्षी आपण सर्व एकत्रित आलो आणि हे शेड झालं, त्याचा खरा फायदा या वर्षी झाला आपल्याला. काल जर महाराज शेड नसतं तर कालचं कीर्तनच आपला करता आलं. दररोज नंतर यायचं, पण काल कीर्तनात आला होता ना चालू कीर्तनात. खऱ्या शेडचे पैसे आपले कालच भेटले. आपण सर्वांनी एकत्रित हे शेड उभारलं, खूप चांगली गोष्ट होती. भगवंतांनी सर्व गोपाळांना सांगितलं सगळे एका जागेवर जमा. सगळे गोपाळ आले महाराज. कडक कपडे घातलेले, कडक टोप्या, काही सफारी घेऊन आली, काही थार आणल्या. सगळे कडक धडक होते, काही गोगाल घातलेले होते काळे. असे कडक गोपाला सगळे जमा झाले. भगवान परमात्म्याने सगळं गोपाकडे पाहिलं. पहिल्यापेक्षा चांगले दिवस झाले त्यांचे. पहिले
पहिल्यापेक्षा खूप चांगलं वातावरण आहे, सगळं व्यवस्थित आहे, पैसा पाणी भरपूर आहे, पण चेहरे सुकलेले. माणसाचा चेहरा हा माणसाचा आरसा. मनुष्य सुखी आहे का दुःखी हे कशावरून कळतं? फक्त तो वाचता आला. भविष्य पाहणारे जे माणसं आहेत ना, 3 प्रकाराने भविष्य सांगतात: कर, कपाल और कुंडली. कुंडली म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर ग्रहस्थिती कशा प्रकारची होते त्याच्यावरून माणसाचं काय सांगितलं जातं. कर म्हणजे हस्तरेषा. आपल्या हस्तरेषा याच्यामध्ये बऱ्याचशा रेषा आहेत. एक आयुष्याची रेषा, एक धनाची आहे. बाकीचं कीर्तन झाल्यावर सांगतो 500 द्यावं लागतील असं सांगून नाही. हे सगळं त्याच्यावर आहे. आणि तिसरं भविष्य सांगितलं जातं चेहऱ्यावर. भगवान परमात्मा म्हणले तुमच्याकडे सर्व काही आहे, तरी तुमचे चेहरे सुकलेले, याचा अर्थ तुम्ही तृप्त नाही. व्यावहारिक जीवनामध्ये किती मिळाला तरी तृप्ती होऊ शकत नाही. जर तुम्हाला तृप्ती करायची असेल तर त्याकरता परमार्थच करावा लागेल. भगवान म्हटले तुम्हाला तृप्त व्हायचंय तर तुम्ही एक काम करा, इकडे तिकडे फिरू नका, तुम्ही सगळे माझ्या मागे घ्या. तुम्हाला माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे. काय आपल्याला बोलवणारे भरपूर आहे बरं का. आता कालच तो आलेला आहे ना. कोणी म्हणतो तुम्ही आमच्या मागे, पण आपण ठरवायचंय कोणाच्या मागे जायचंय. कारण 5 वर्ष परत संधी नाही. विडाला सांगायचं आम्ही तुमच्या मागे येतो, पण हा सभा मंडप आता पुढचा व्हायला पाहिजे. आम्ही तुमच्या मागे येतो, पण राहिलेला रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे तर तुमच्या मागे येतो. तुम्हाला माझ्या मागे, माझ्या जर मागे तुम्ही आले तर मग तुम्हाला तृप्त होईपर्यंत देतो. आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी. एक ठिकाणी भगवान परमात्माने आपल्याला बोलवलं ना, त्यावेळेला देवाने एक शब्द वापरला, याला तरी यादे लागे. यायचा असेल तर या. यात असा आग्रह देवाचा. देव ज्या वेळेला बोलवतो ना त्या वेळेला यायचं असेल तर या असं म्हणतो, पण संत ज्या वेळेला आपल्याला बोलवतात त्या वेळेला आग्रह करू करू बोलवतात. या रे या रे नहाना तोरा, या रे या रे नहाना तोरा, या जीवनाची नारी नर, या जीवनाची नारी राजा, करावा विचार,
आता या वेळेत मी किती ब्रह्मज्ञान सांगितलं तरी तुमचं लक्ष कुठं राहणार आहे? त्याचा आपल्याला जवळचा संबंध आहे. विडाला किती जरी बदल झाला असं तर शेवटी वाट लावायला तेच लागतं. पोरं लय हुशारी महाराज. गाड गाणतनी जरा मोठं पाहून आलं म्हणजे महाराज जरा मोठा आहे. गाड गत मंडळीपेक्षा महिला मंडळाची जास्त भावना त्या गाडग्याकडे असते. ते आता नाही पण कीर्तन संपल्यानंतर कालचं कीर्तन संपलं का महिला जमा होतात. कशाला? महाराजाला दक्षिणा द्यायला नाही, हातोर करण्याला. एवढी गर्दी महाराज एका ठिकाणी महाराज घुमट. ते बाजू विचारला एवढी गर्दी कशा करतात तुम्ही महाराज? ते तुम्हाला नाही कळायचं. तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा मला. त्यांनी सांगितलं महाराज या खापराचं वैशिष्ट्य असं आहे, हे जर पिठाच्या डब्यात ठेवलं तर पिठच संपत नाही. मला बरं का पिठाला तुम्हाला तृप्त व्हायचं असतं तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या मागे. देवाने ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला देवा तू म्हणतो यायचं असेल तर या. संत बोलवतात त्या वेळेला या या म्हणतात. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर. देवाला विचारला रे बाबा तू असं का म्हणतो? याच म्हणला असेल तर काही बिघडलं असेल तेव्हा तुझं. देवाने त्याचे कारण असेल. भगवान परमात्मा म्हणतात या मृत्यू लोकामध्ये सर्व जनाला त्या ठिकाणी कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. भोगाचं नाही बरं का, कर्माचं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं गोड लोकाला जेवू घालता येतं पण स्वतःला खाता येत. तुम्ही सोहळ्यात जर कधी आला तर पुण्यामध्ये महाराज एवढा आदर असतो, एवढं जेवण असतं. आम्ही तर ते दगडूशेठ गणपतीचं तिथं असतो मंगल कार्यालय. समोर महाराज असे मोठमोठाले शेठ सावकार लोक पण तो तुमच्यासारखी कडक कपडे घातलेले वाढायला घ्या माऊली घ्या माऊली. अहो एका वारकऱ्यांनी 35 गुलाबजाम खाल्ले. त्याला वाटलं आपण 35 खाल्ले, कमीत कमी ज्यांनी एवढं अन्नदान केलं धावपळ करून वाटतो त्याच्या तोंडात एक तरी द्यावं. तर म्हणलं साहेब आम्ही भरपूर खाल्ली पण आमची अशी इच्छा आहे तुम्ही एक तरी. त्यांनी सांगितलं डॉक्टरने सांगितलं अन्नाचं कण पोटात गेला का तू गोड जीव घालता येतं लोकांना पण खाता येत नाही. म्हणजे कर्माचं स्वातंत्र्य आहे, भोगाचं नाही. भगवान परमात्मा म्हणले मी यांना कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. आता याच असं म्हणून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा कशी आणू? दुसरी महत्वाची गोष्ट भगवान परमात्मा म्हणले येत असताना येणाऱ्याची सुद्धा इच्छा महत्वाची. उगा बळजबरी करून चालत. उगा जर तुम्ही एखाद्याला आळंदीला घेऊन गेले, पंढरपूरला घेऊन गेले, असं बळत जर एखाद्याला नेलं ना तुम्हाला तो नीट राहत नाही. आपल्याला राहू देतो. एकादशीच्या दिवशीच घरी घेऊन येतो. आपल्याला अनुभव येत असतो म्हणजे भारूडच आहे महाराज या शेजारने असं. प्रभुपाद स्वामी ज्यांचा इस्कॉन संप्रदाय महाराज त्यांच्याकडे अशी प्रथा होती की कीर्तन जे करायचं म्हणजे भगवंताचं नाव तुमचं जी ठरलेली वेळ असायची 7 ते 9 कीर्तन. तर बरोबर 7 वाजता महाराज दरवाजा बंद व्हायचा. ज्यांना कीर्तनाला यायचं त्यांनी कधी यायचं 7च्या आतमध्ये. 7च्या नंतर जो येईल त्याला प्रवेश नसायचा. महाराज आपल्याकडे तसं नाही. फार जय विठ्ठल होत तर येत होतो. येणाऱ्याची इच्छा असेल भगवान परमात्मा म्हणजे तुम्हाला तृप्त व्हायचं असतं तर माझ्या संग. भगवान परमात्माच्या संगतीमध्ये सर्व गोपाळ गेल्यानंतर अगदी तृप्त होईपर्यंत सर्व सुखाचा आनंद दिला भगवंतांनी. आणि हे तृप्त झालेले गोपाळ देवाला सांगतात देवा तू बोलवलं म्हणून तुझ्या संगतीत आलो पण त्याचा परिणाम असा झाला आमचं जीवन निश्चिंत झालं. अभंगाच्या पहिल्याच्या तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी
झाली आमची निश्चिंत. आपण कोणाच्या संगतीत जायचं हे आपण ठरवायचं बरं का. संगत खूप महत्वाचा विषय माणसाच्या जीवनामध्ये. तुमच्या आदरणीय प्रमोद अण्णा जगताप एक वाक्य सांगतात, मनुष्य जो घडतो हा संगतीने आणि बिघडतो तो सुद्धा संगतीने. आपण कोणाची करतो याच्यावर. थोडं पुराणाच्या आधाराने जर आपण चिंतन केलं, शुद्ध सात्विक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला अजमेळ पण संगतीने बिघडला. दुष्ट असणाऱ्या वाल्याकोळी जो लोकांना मारायचा, चोऱ्या करायचा, लुबाडायचा, पण नारदाची संगत झाली आणि संगतीने सुधारला गेला. पतन उद्धार संघाचा महिमा. माणसाचं पतन होतं हेही संगतीने, उद्धार होतो तो देखील. आळंदीमध्ये असणारे वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर जे ज्ञानोबाराच्या दरबारात वास्तव्याला होते. गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे एक मनुष्य ताडाच्या झाडाखाली उभा होता. झाड कशाचं होतं सगळं? वडाचं नाही, कशाचं? ताडाचं. आणि दूध पित होता. काय पित होता? मला सांगा, येणारे जाणारे माणसं काय म्हणत असतील? हा दूधच पित होता, पण त्याच्यावर ताडी पिण्याचा आरोप येत होता. याचं एकमेव कारण तो ते झाडाखाली उभा होता. लक्षात ठेवा, ज्यांच्या सोबत आपण राहतो, ज्यांचं चहा चौकात पितो, लोक त्याच्यावर ठरवतात कोणत्या विचाराचे. याकरता माणसाने चांगल्या संगतीत गेलं पाहिजे. आपल्याकडे मराठी भाषेत एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी वाण लागत नाही, पण गुण लागल्याशिवाय राहा तेवढी संगत नाही. वाईटाची जी संगत आहे तिला कुसंगती म्हणते. ही कुसंगती किती घातक आहे. महाराज म्हणले वाईट बिघडेल यात विशेष नाही, चांगला बिघडेल यातही विशेष नाही. महाराज म्हणले साधू असू द्या. कुसंगती किती घातक आहे याच्याकरता तुकोबारायांनी उदाहरण दिलं. देखनाच्या संगी हिराजो भंगला. कशाचं उदाहरण आहे? देखनाचं आणि हिरा. माहितीये ना सगळ्याला? हिरा माहितीये का? कसा किलो आहे? आपण जी हिरे पाहतो ती वेगळी हिरे. हिरा म्हणजे हिरा आता नाही बघा तुळशी. हिरा म्हणजे ते पोरं पुढे खातात ती हिरा नाही. तुम्ही शिटेला गेला तर हिरा बेसन पिठे ते नाही. नवरत्नापैकी एक असणारा मोल रत्न. हा जसं पाहायला मिळणं अवघड आहे तसं कळणं त्याच्यापेक्षा. जरी मिळाला तर तो आपल्याला कळलं तसं सांगता येत. पण महाराज तो जर ओळखायचा असेल त्याचीही परीक्षा संत महात्मांनी सांगा. खरा आणि खोटा हिरा जर ओळखायचा काय करा? हिरा का त्याला ऐरणीवर ठेवा आणि वरून उपरण्याने मारा. हिरा ठेवी तायरणी वाजी मारिता गोधनी ताजी मोला पावे करा करणीचा होय पुरा. हिरा ठेवी तायरणी वाजी मारिता गोधनी तुझी मोला पावे करा करणीचा होय पुरा.
हे जे स्वर आहेत ना, हे स्वर आपल्याला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी हे स्वर गाणं शब्द नाही म्हणत, मी काय म्हणतो स्वर. आणि हे अजरामर यांच्यामुळे झाले, ज्यांना भारतरत्न किताब खऱ्या अर्थाने शोभून दिसतो. भारताच्या गानकोकिळा लता दिली विडाला. आपल्याला कधी परीक्षा पाहिजे, काय परीक्षा आहे? हिरा कशावर ठेवायचा? कशाने मारायचा? त्याच्यात 3 प्रकारे साधारण मृदंग लावण्याकरता असतो, त्याला काय म्हणायचं? हातोडी. मिस्तारीकडे असतो, त्याला म्हणायचं हातोडा. आणि घिसाड्याकडे असतो, त्याला म्हणायचं घन. सकारामला तर घन उचलायचं सुद्धा नाही, मारायचं तर वाजवायचं. त्याला मारा तब्येत आणि टेट लागती घन मारायला. कोणाला मारते? हिरा आयरणीवर ठेवायचं. कशाने मारायचं? ओरिजिनल हिरा असेल तर एक तर आयरणीत घुसल, नाही तर पण फुटणार. लक्षपूर्वक काय का, जो हिरा घनाने फुटत नाही असा कणखर हिरा, मात्र त्याला जर येऊन फेकून मिळाला तर घनाने न फुटणारा हिरा, त्याच हिऱ्याचं काय होतंय? पाणी होतंय. बरं, पाणी नाही राहिलं आपल्याला. आता पाणी होतंय का लोणी होतंय आपल्याला कधी कळेल? प्रयोग केल्यानंतर. प्रयोग करण्याकरता मी खूप दिवसापासून सज्ज आहे. एकनं भरपूर गोळा करून ठेवले, हिराच कोणी घेऊन यायचं, मग प्रयोग करून त्याच्यातून एक वेगळा सिद्धांत आपल्याला सांगायचा. तो हिरा आपल्याला मिळाला न मिळाला आपला प्रारब्धाचा भाग. आणि जरी मिळाला आणि भंगला तर दुसरा मिळू दिवस बदलत राहतात. व्यवहारात म्हणे शिर सलामत तो पगडी, दुसरा हिरा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने हा जो आपल्याला अनमोल किमतीचा हिरा दिला, त्या हिऱ्याला जपा. बहुता दिसा हिरा आया बहुता सुकृती नरदेवी धनाधना. महाराज म्हणतात ह्या हिऱ्याला जपा. हा जर हिरा दुपारी 4च्या नंतर पाऊले चालती तरी पुढे म्हणलं, हा जर हिरा दुपारी 4च्या नंतर दुसऱ्याच्या संगतीत जाऊन तिसरीकडे घुसायला लागला ना, हा जर भंगला तर हा दुसरा मिळत नाही. त्या सर्वात मोठी शोकांतिका जर कोणती असेल तर तरुण मंडळी ही व्यसनाच्या आहारी गेलेली आपल्याला पाहिजे. एकमेव कारण असेल तर त्याला 2च कारण माझ्या माहितीप्रमाणे. पहिलं कारण आपल्याकडे होत असणारी विवाह सोहळे, लग्न समारंभ, आणि दुसरं कारण इलेक्शन. विठाला विठाला ठिकाणी फुकाटे ना, त्याच्यामुळे कोणी कोणाला आग्रह करते आणि इथून व्यसनाची सुरुवात. एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला आपल्याला कोरोना आला ना, लॉकडाऊन पडलं. आता लॉकडाऊन ज्या वेळेला उघडायची वेळ आली, उघडत असताना सर्वात अगोदर काय सुरू व्हायला पाहिजे होतं? काय चालू व्हायला पाहिजे? मंदिर चालू व्हायला. मंदिरापासून सुरुवात व्हायला पाहिजे होते. पण अगोदर काय चालू झालं? महाराज शासनातून टिंब उठला ना, मंदिराच्या ऐवजी काय चालू झाली? मंदिरा चालू झाली. संजीव फडके हातात माईक घेऊनच होते तिथं. भली लांब दर्शन बारीपेक्षा लांब बारी लागली. देशाची सर्व अर्थव्यवस्था, सगळ्यात जास्त टॅक्स जर कशातून मिळत असेल तर तो कशातून? बऱ्याच लोकांना महाराज देशाची खूप काळजी येते. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था टिकली पाहिजे, जरा हातभार पिढाला संगती घातक आहे. दुसरी कुसंगती आहे, ती दुसरी विसंगती आहे. 2 वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं एकत्रित आल्यानंतर अवमेळ होते, याला विसंगती म्हणतात. या विसंगतीचं उदाहरण तुकोबराने आपल्या गाथ्यात खूप गोड दिलं. कारण म्हणजे काय झालं, ते कानडी बाईने मराठा नवरा केला, कानडीने केला मराठा व्रत. काय झालं म्हणजे एकाचे उत्तर एका नाही. ती काय म्हणत होती याला कळत नव्हतं, हा काय बोलत होता. कारण भाषेची विसंगती. बऱ्याच वेळेला महाराज जिल्हा बदलला, प्रांत बदलला का भाषा बदलली. तुम्ही पुण्याकडे जर गेला तर अतिशय शुद्ध आहे. हवं का, घेणार का, पिणार का, टिंब लावून तुंप. पुण्यात गेला तर एकदम शुद्ध आहे. हे जर खाली तुम्ही मराठवाड्यात गेला तर मले तुले. इकडे खानदेश मध्ये गेला तर तिकडे आयराणी भाषा, आथाम तथा कथा काय था, आयराणी भाषा. तुम्ही जर कोकणात गेला तर तिकडची भाषा वेगळी. नलाला पाणी आला
ऐका फक्त नुसतं एवढी भाषा महाराष्ट्रातली सांगतो बरं मी तुम्हाला. महाराष्ट्रातली किती भाषा बोलतात. आता पहिली गोष्ट महाराष्ट्राकडून कर्नाटक एवढ्या लांबचं जमलं कसं? जिल्ह्यातली जिल्ह्यात तालुक्यातल्या तालुक्यात जिल्ह्यात जमलं तर ठीक आहे. एवढ्या लांबचं कसं काय जमलं सर? आमचे गुरुवारी राऊत बाबा सांगतात की वारीच जमलं होतं. बिडाला बाबा एक गोष्ट सांगतात, एक महाराष्ट्राचं कुटुंब कर्नाटकाचं कुटुंब दर्शनाकरता पंढरपूरला गेले. शेजारी शेजारी एका धर्मशाळेत दर्शन करून आले. मग निवांत बसल्यानंतर चर्चा चालू झाली. अशी चर्चा अमृतानुभव, पंचदशी, चांगली उपासष्टी. चर्चा कोणती असेल? लोक आळंदीला जाऊ द्या, पंढरपूरला असू द्या, दिंडीत असू द्या, चर्चा मात्र काही दिंडीत 400-500 माणसं आमसोबत माणसं काही अशी तर मी पाहिली दररोज ठेप्याला पोहोचले का पहिला फोन एक दिवस सुद्धा खाडा नाही. नित्य नियमन आम्ही दररोज फोन करणारी काही माणसं. आता 24 तासात काय बदलतो तरी काही रात्र निघत नाही. पोहोचले का पहिला फोन लावणार, हॅलो कसं काय चाललंय घरचे? म्हणजे तुम्ही गेल्यापासून परत आलं सगळं डोक्यात. आता ही चर्चा चालू झाली. महाराष्ट्रात जरी कर्नाटकातली होती तर पहिले महाराष्ट्रातली होती. एकमेकाची पाहुणे निघले सोयरे बरं का, बसले महाराज पाहुणे सोयरे निघाल्यामुळं ती काय झालं जुळलं मग लवकर. महाराष्ट्रातलं जे कुटुंब होतं त्यांच्यासोबत मुलगा होता, कर्नाटकातलं कुटुंब होतं त्यांच्यासोबत वेळ कमी होता, पसंती झाली, लग्न आज नको कालावधी झाला. त्यांनी सांगितलं लग्न आम्हाला इथं नाही करायचं, आमच्या दारात करायचं. म्हणजे कुठं? कर्नाटक मध्ये. आता इथून वऱ्हाड कर्नाटकला जायचं म्हणजे टेम्पोने जीपने जाईल का? कशाने गेले? रेल्वेने गेले. पण तिथं गेल्यावर पंचायत अशी झाली, हे काय बोलत होते त्यांना कळत नव्हतं, ते काय सांगत होते कोणवा कोणी जमलं नाही ते जास्त रुपये सांगितले. वेळ कमी होता महाराज, लग्न लागलं लगेच मागे यायला निघाले. आपल्याला आणखी मोकळा जायचं. माग यायला निघले. कशाने गेले होते? रेल्वेने. येताना सुद्धा रेल्वेतच बसते बरं का. खिडकीच्या शेजारी नवरदेव, शेजारी नवरी, कलवरे असं चित्र डोळ्यासमोर. ज्यांनी रेल्वेने प्रवास केला असेल त्यांच्या लक्षात येईल स्टेशन आल्याबरोबर पिवळ्या कलरच्या पाट्या असतात, काळ्या रंगाने ते गावाची काय लिहिलेले असतात. पहिलं स्टेशन आल्याबरोबर नवरदेव खिडकीच्या बाजूला असतो, त्यांनी बाहेर पाहिलं. त्याला काही कळालं नाही. काही बायकोला विचारलं, अगं बाई हे कोणतं स्टेशन आहे? आणि कोणत्या भाषेत विचारलं असेल? मराठी विचारलं. तिला कुठं मराठी कळत होती? तुला काही कळालंच नाही. ती म्हणली काय म्हणता? काय म्हणली? काय म्हणता? आपण ती कोणत्या भाषेत म्हणली असेल? कानडी भाषेत म्हणली. ती म्हणली येणेंद्री. येणेंद्री म्हणजे काय म्हणतो? ती म्हणली येणेंद्री. त्याला वाटतं स्टेशनचंच नाव येणेंद्री. त्यांनी लिहून घेतलं. सासरडून निघलं का पहिलं स्टेशन येणेंद्री. गाडी निघली. दुसरं स्टेशन आलं का परत तोच प्रकार घडला. परत त्यांनी बायकोला विचारलं, अगं बाई हे कोणतं स्टेशन आहे? ती म्हणली येणेंद्री. त्याला वाटलं ती एक येणेंद्री ही एक येणेंद्री, 2-2 गाव असतात. सुधरू बुद्रुक खुद्रुक जसे आमचे 2-2 वडवले. त्याला वाटलं 2-2 येणेंद्री. महत्वाची गंमत त्या वेळेला आली ज्या वेळेला तिसरं आणि मोठं स्टेशन आलं. परत तोच प्रकार घडला ना. परत त्याने बायकोला विचारलं, अगं बाई हे कोणतं स्टेशन आहे? तेवढी येणेंद्री. म्हणलं 1 झालं 2 झालं सगळं येणेंद्रीच्या तुमच्याकडे दुसरं गाव आहे की नाही इकडं? पुरुषाचा अहंकार जागा झाला. त्याचं तुम्ही 2 तास झाले म्हणजे तू माझी चेष्टा लावली नव्हती. देऊ ठोका मारायला लागल्यावर तुम्ही मारता, पण कशामुळे मारता? काय झालं? वडकुंद्री. तुम्हाला पाहिजे ती म्हणायचं वडकुंद्री ठोका विसंगती. या ठिकाणी भाषेची विसंगती. वास्तविक पाहता दोघं एकत्रित आले जीवनात आनंद मिळवण्याकरता, सुख प्राप्ती करता. यांच्या जीवनात सुख न मिळता पदरात काय पडलं बरं का. तरुण मंडळीला मी आवर्जून सांगत असतो, सध्याच्या काळात एकत्रित येत असताना थोडं उशीर आलं तरी चालेल, पण विचाराने एकत्रित येणं महत्वाचं. एका वयाचे, एका शिक्षणाचे, एका क्षेत्रातले माणसं एकत्रित येणं ही काळाची गरज. नाहीतरी तसे मध्यस्थी धोरण धरूनच असतात. मास्तरांनी मास्तरांनी, डॉक्टरांनी डॉक्टरांनी, वकिलांनी वकिलांनी, महाराजांनी जुळला तर नाही तर मग खटके उडत असतात. एक खूप शिकलेला होता आणि बायको आमच्या बाजार. हा शिकलेला होता पण याला अशी घाण सवय, मित्रमंडळ आला का मित्र देखत बायकोर वजन टाकायला, इंग्लिश मधून बोलायचं. तिला काही इंग्लिश कळत नव्हती. आणि मित्रमंडळ आल्याबरोबर हा तिला म्हणायचा टू कपटी. म्हणजे मी काय ह्याची कपटी तूच कपटी तो हा पा सरळ 2 कप चहा ठेव म्हणजे काय बिघडलं. याला म्हणतात विसंगती. आपल्याला पुढे चालायचं महत्वाची सत्संगती.
देवाची जी संगती आहे संताची जी संगती सत्संगती म्हणते. तुकोबराय म्हणतात देवा तू बोलवलं म्हणून तुझ्या संगतीत आलो, त्याचा परिणाम असा झाली आमची निश्चिंतता. याचा अर्थ चिंता विरहित जीवन. असं जगतामध्ये कोण आहे ज्याला चिंता नाही? प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी चिंता. चिंता जरी नाही कळलं तर टेन्शन कळतं का नाही? टेन्शन म्हणजे चिंता आहे. चिंता आणि चिंता सारखे शब्द आहेत, फक्त टिंबाचं बदल. चिंता एकदा जळते पण चिंता मात्र सारखी जळत असते. महाराज म्हणजे अशी जी चिंता आहे ना, ही चिंता करत आपण जर बसलो व्यर्थ जीवन जाणार आहे. चिंता करण्यापेक्षा महाराज म्हणजे चिंतन करा. जर देवाचं आपण चिंतन केलं तर आपली चिंता त्याला लागत असते. तुझी चिंता बसण्यापेक्षा चिंतन करा. आवडीने भावी हरिनाम घेसी. जर देवाचं नामचिंतन केलं तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्याची चिंता असं नाही. सकाळ जेवांचा तरी तो तुला काही सोडून दिले का? तुझं मोकलीला ऐशी नाही. काय कर जैशी स्थिती आहे जैशा परीर आहे. कौतुक तू पाही संकेताची. मला समजा देवाची जर कृपा झाली एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सर्वात महत्वाची चिंता म्हणजे पुन्हा जन्माला येणार पुन्हा मरण. मला समजत हरी मुखे गाता हरपुरी चिंता त्यांना हे मागोता जन्म घे. ही चिंता संपल्या जाते ज्या वेळेला एक रूप विषय आहे. भगवान परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये जातात ना, देव गोकुळात गेल्या बरोबर गोकुळातली चिंता पळाली. चिंता ती पळाली प्रवेश वितरी केला. देव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी चिंता राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात देवा तुझ्या संगतीत आलो, परिणाम असा आमचं जीवन निश्चिंत झालं. काय मिळालं? महाराज म्हणले जे कधी पाहिलं नाही ते मिळालं. नाही
देवा तुझ्या संगतीत आल्यामुळे परिणाम असा झाला आमचं जीवन निश्चिंत झालं झाली निश्चिंत काय मिळालं जे कधी पाहिलं नाही ते मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तेव्हा तुझ्या संगतीत आल्यानंतर सुखाचे सोहळे प्राप्त आपल्या जीवन जगत असताना आपल्या जीवनात अनेक प्रकारचे सोहळे घडतात पैकी काही सोहळे सुखाचे तर काही सोहळे दुःखाचे काही सोहळे हे आपल्या हातात आहेत तर काही सोहळे काही आपल्या हातात नाही काही आपल्या हातात आहेत तुमचं नाव काय स्वामी समर्थ समर्थ हा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आमच्या समर्थ महाराजांनी ठरवलं लग्नाचा सोहळा नाही करायचा बरोबर आहे ठरवलं असं म्हणतो ना एखाद्या महाराजांनी ठरवलं बाबा लग्नाचा सोहळा नाही करायचा कोणी जरी ठरवलं तर ते आपल्या हातात आहे का नाही लग्न केलं तर एखाद्या मठावर बसता येईल एखाद्या गादीवर बसता येईल विठाला विठाला हा आपल्या हातात जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा तसं महाराज म्हणतात काही सुखाचे आणि काही दुःखाचे व्यवहारामध्ये सुख आणि दुःख मिश्रित जीवन असतं पण देवाकडे जर आपण गेलो तर देवाकडे जो सोहळा होता फक्त सुखाचा सोहळा महाराज म्हणजे जीवन जगत असताना अनेक प्रकारचे सोहळे तर सुखाचे सोहळे फक्त देवाचे मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याच्या ज्याच्या करता प्रयत्न करतो त्याचं नाव आहे सुख विडाला नारळ आलं मला रोटावं लागेल म्हणून सुखा करता मनुष्य प्रयत्न करत होतो सुख आपल्याला मिळत असं थोडं मिळालं नसतं तर आपण जीवन जगलो मिळतं पण किती मिळतं सुख पाहता जवाबडी दुःख पर्वता एवढी सुख अगदी क्षणिक मिळतं थोडंसं जे सुख मिळतंय पण आपल्या जीवनात सर्व सुख प्राप्त होतं महाराज म्हणतात सर्व सुखाच्या आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला जीवन जगत असताना इच्छा पूर्ण होत नाही यात विशेष काहीच नाही मेल्यावर सुद्धा होत जीवन जगत असताना इच्छा पूर्ण होत नाही यात विशेष काहीच नाही मेल्यावर सुद्धा होत नाही दहाव्याला कावळा शिवत नाही याचं कारण काय एखाद्याच्या दहाव्याला कावळा शिवला नाही बाकीचे म्हातारे म्हणतात कशात तरी शिव ऊसात कापसात कांद्या कधी कधी पिणारा असला तर बाटलीत होतो विडाला ह्या बाटलीचं नाही सांगितलं मी तिकडची बाटली कधी कधी आणावं लागतं ठेवायला नाही एका ठिकाणी कीर्तन 9:30 10:30 11:30 वाजले कीर्तन काय संपना कारण कीर्तन कशाचं दहाव्याचं मधलं एक कीर्तन करायच्या म्हणावं आणि दहाव्याचं कीर्तन कावळ्याच्या म्हणावं कधी कधी आग अंगाला स्पर्श व्हायच्या अगोदरच का स्पर्श होतो आणि कधी कधी महाराज 2-2.5 तास झाली तिथं महाराज कावळा शिवणा माझ्या तोंडाला फेस आला कावळा काय शिवणा डोकं व्हायचा लोक लग्नाला जायचंय मला पण लग्नाला जायचं पण कावळा शिवला गावातील एक जुना टाळकरी होता बाबा कावळा शिवणार कावळा शिवण्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल आता काय काम करू कीर्तन चालून काय काम करू दुसरं काही काम नाही तिथं उभे येत ना इथंच उभे राहा डोळे झाकान मनातली मनात म्हणा बाबा तुझ्या कीर्तनाचं 1 रुपया नको जमला कार्यक्रम म्हातारा असं विचित्र आळंदीला नाही पंढरपूरला नाही सत्याला वर्गणी रुपये खर्चच केला नाही ते म्हणे मी मेल्यावर 5-10 हजार पोराकून महाराज घेऊन जाईन आपल्या नावाला आपले कपडा प्रयोग करायला काही हरकत आहे का मी आपले डोळे झाकले मी म्हणलं बाबा तुझ्या कीर्तनाचं मला 1 रुपया नको मला डोळे उघडत होतं कावळा शिवला दिलं कशा जीव याकरता तर माणसाला पुनर्जन्माला यावं लागतं जन्म घेणे लागे सर्व सुख जीवनामध्ये मिळण्याकरता महाराज म्हणजे सुख जर प्राप्त करून घ्यायचं तर महाराज म्हणजे आम्ही सांगतो त्या ठिकाणी जरा लागे जरी करीशी तळमळ तरी तो पण धरीशी जाय तिथं गेल्यानंतर मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मजन्मीचे दुःख विसरचे सर्व सुखाचे आगर 7-10 प्रमाणे आपली वेळ कमी असं सर्व सुखाचं ठिकाण भगवान परमात्मा असल्यामुळं तुकोबारा म्हणले तेव्हा तुझ्या संगतीत आल्यानंतर जे कधी पाहिलं नाही ते मिळालं सुखाचे सोहळे जेव्हा प्राप्त झाले थोडं उपमा देऊन काही अलंकारात्मक त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात ते 3ऱ्या चरणामध्ये घरी
आलाय बघ. घरी मिळत होतं महाराज म्हणजे नाही असताना, तेव्हा तुझ्या दारात आल्यानंतर सुखाचे सोहळे जे प्राप्त झाले ना, हे सुख आम्हाला घरी मिळत होतं. पण ते कशा पद्धतीने होतं? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी जे होतं हे सरोवराप्रमाणे होतं. सरोवर कळतं ना, सरोवर जरी नाही कळलं तर शेततळ तर कळतं. शेततळ्यामध्ये जे आपण बाहेरून पाणी टाकतो आणि ते पाणी काय होतं? वाढत नाही. ते पाणी काय होतं? कमी होत असतं. आणि पूर कसा असतो? आता यावर्षी पाऊसच नाही आला तर पूर तरी काय आला. मागे 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या वेळेला होतं ना, त्या वेळेला पहा कसले पूर होते. पंचगंगा नदीला असं पूर आला होता महाराज. सगळं कोल्हापूर पाण्यात होतं. तिकडचं जाऊ दे, आमच्या गावातच अर्ध पाणी होतं 2 वर्षापूर्वी. म्हणजे सरपंच गेले होते पाण्यामध्ये, माझी सागडे पाटील. एवढा पूर आला म्हणून बरा समजा 200 वर्षाकाळी चढवू लागे पण सुद्धा हे जसं पाणी वाढतं अशा प्रकारचं असतं, तसं परमार्थातला आनंद हा वाढता आनंद आहे. प्रपंचातला जो आनंद आहे हा घट देणारा आनंद आहे. त्यांच्यामुळे मृदंग जिवंत आहे. अशी मृदंग महर्षी गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य बाबा. वैद्य बाबा एक दृष्टांत सांगायचे. आपला तो अधिकार नाही, पण बाबा म्हणायचे नवीन नवीन लग्न झालं का वेगळा आनंद आहे. बाबा म्हणायचे नवीन लग्न झालं का सुरुवातीला चंद्रमुखी, काही काळ गेला का मग चंद्रमुखी नाही मग सूर्यमुखी. सूर्य तसा तापतो ना अशी तापतो. अजून काही काळ गेला का मग सूर्यमुखी नाही मग ज्वालामुखी. असा प्रपंचामध्ये जसं वय होणार आहे तस तसं किंमत कमी होणार आहे. परमार्थामध्ये जसं वय वाढणार आहे तस तसं किंमत वाढणार आहे. प्रपंचातला आनंद हा घटणारा आनंद आहे. पारमार्थिक आनंद हा सुख घडो प्रपंच जरी सुख जोडे तरी काशी वेती गिरी राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणाले. महाराज सांगतात त्यांनी राज्याचा त्याग करून जंगलामध्ये भगवंताच्या प्राप्ती करता गेली. ती काय माणसं वेळे होते. प्रपंच जर सुख देत असेल तर महाराज रावणाच्या प्रपंचासारखा एवढा प्रपंच कोणाचा मोठा? पुरुष मंडळीला नाही बरं का एवढं. अशी महिला सापडणार नाही की तिला सोनं आवडत नाही. सर्वांना आपल्या सगळ्यांना सोन्याची हौस असते, पण ते रावणात हौस सोन्याचं होतं बघा. कळालं तोळ्यानी नाही घराने सोनं होतं. शुद्ध कांचना चालू नाही. त्यांना वाटायचं मी घेऊ का हे घेतील हे घेऊ का मी घेऊ. एवढं घर बऱ्याच वेळेला संपत्ती असते त्याला वारस नसतो. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं तर खूप श्रम संपत्ती मागं कोण नाही. जिथं खायला काही नाही तिथं भरपूर, आणि जिथं खाण्याकरता तिथं खायला कोण नाही असं करतं. असं नाही महाराज. रावणाचा जर आपण विचार केला तर 80,000 बायका होत्या.
ऐकून ठेवा फक्त. मगाशी मी आपल्याला सांगितलं ना 16,108 भगवान श्रीकृष्णाला आणि 16 पंचे बरोबर ना, 5 पट कोणाला होत्या रावणाची. लाख नातू आणि 1.25 लाख पंतून घरी गेल्यावर हिशोब करा किती आकडा होता. मी म्हणतो रावण आजच्या युगात असताना कोणत्याही विभागात बिनविरोध निवडून आला असता. ठिकाणी रावणाचा प्रपंच जर त्याला पूर्ण करू शकत नसेल, सुखप्राप्ती देऊ शकत नसेल तर महाराज म्हणले आपला देईल का, त्याकरता परमार्थ करावा लागेल. तुकोबारे म्हणले तेव्हा तुझ्या संगतीत आल्यामुळे परिणाम असा झाला जे कधी पाहिलं नाही ना ते मिळालं नाही देखील ते मिळेल. भोग सुखाचे सोहळे प्राप्त झाले, जीवन निश्चिंत झालं. भगवान म्हटले आता वाजले की आता टाइम झालाय आणि तुम्हाला सगळं मिळालंय तर आता निघायला काय हरकत आहे. तुकोबारे म्हणले तेव्हा तू लोटून लावलं तरी आम्ही हातात आणणार नाही. अभंगाचे शेवटचे
केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणाला माझी वाणी तुझे वर्णी गुणाला ऐक देव प्रेम पायी करा ऐक देव प्रेम पायी करा. विठोबाला माहिती झालं का बऱ्याच जणांच्या जीवा जीव येतो आलं बस ऊन पण जास्त झालेले आपण काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर भगवंताचं चरित्राचा उच्चार आपल्याला करावा लागतो. फार काही 10 मिनिटात आपण चरित्राचा थोडक्यात त्या ठिकाणी मध्ये अर्थ पाहतो. भगवान परमात्मा ज्या ज्या वेळेला अवताराला येतो अधर्म वाढला की देवाला अवतार घ्यावा लागतो. यदा यदा ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्म वाढला त्या त्या वेळेला देवाने अवतार अनंत अवतार घेशी भक्ताकार इतर अवताराचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. आपल्याला फक्त आजचा विचार करायचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा का अवताराला देवाला अवताराला येण्याकरता जर कारण कोण असेल तर देवाची असणारी मामा जेवढे मामा झाले ना पुराणात कंस मामा मारीच मामा शकुनी आमचे मामा इथे आता पुढचं नाही सांगत फिरायला देवाला अवताराला मामामुळे जेवढं ते कंसांनी काय केलं उग्रसेनाला बंदिवासात टाकलं स्वतः गादीवर बसला आणि आवाज दिला महाराज त्या सगळ्या दूतांना सांगितलं ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे जे जे लोक कीर्तनाला आले सगळे घेऊन या काळकरी घेऊन या फक्त महाराज जाऊ दे पुढच्या कीर्तनाला. सगळ्यांना त्या ठिकाणी बंद केलं. राहिरे यज्ञ मोडीले कीर्तन पाळाले ब्राह्मण असं त्या राजाचा हुकूमच होता महाराज. त्याच्या अगोदर एक असा राजा होऊन गेला त्याचं नाव हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाचा. त्याने तर त्याच्या राज्यात असा नियम केला होता की देवाचं नाव घेतलं का लगेच नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हे हिरण्यकशिपूचे. मला वाटतं तेवढ्या त्या वेळच्या पेक्षा आत्ताचं शासन खूप चांगलं विडाला जरी त्यांनी एकत्रित येऊन त्यांचे पगार अनुदान सगळं वाढून घेतलं असलं तरी आपल्याकरता खूप चांगलं न भूतो न भविष्यती असं भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिर अनेकांनी ज्याच्याकरता बलिदान दिलं ते भगवंताचं मंदिर अयोध्येत साकार झालं. मला वाटतंय त्याच्यामुळं मी तर निश्चित या सरकारला मार्क दिला. मला काय सांगायचं त्यावेळेच्या पेक्षा आत्ताचं सरकार सांगायचं कोणत्या पक्षाचं हे नाही मी बोलणार पण बहुमत आहे. आता तर 400 पार फिरायला अबकी बार 400 पार पण थोडा विरोधक पाहिजे ना. काय होतं एकत्रित आले का मग निर्णय होता उद्या समजा असं होणार नाही. पण कल्पना करा सगळे मंत्रिमंडळ एकत्रित येऊन जर असा निर्णय घेतला होणार नाही असं. पण ऐका उद्यापासून जे जे माणसं कीर्तन ऐकायला येतील त्यांना फाशी देण्यात येईल असं होणार नाही. असं जर नियम निघला तर कोण येईल का कीर्तनाला. आज काही नसताना लोकांना कीर्तनाला फाशी येते उद्या नियम झाल्यावर कोण येणार. त्या कंसाने असं अत्याचार केल्यानंतर अधर्म वाढला आणि अधर्म वाढल्यामुळं पृथ्वीला तो भार सहन झाला नाही. पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्रेवाय तुळे संग कसे बुडविला धर्म झाला फार सोसवेना भार मुळाचा. ब्रह्मदेवाने सर्व देवानी एकत्रित येऊन भगवान विष्णूची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण भगवंताची प्रार्थना केल्याबरोबरच आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं गडबड करू नका लवकरच देव जन्माला येणार आहे. विडाला आकाशाची वाणी सांगे सकळाची तळमळ मनाशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. भगवान जन्माला येणार आहे पण भगवान जन्माला येण्याच्या अगोदर महाराज आई वडिलांचा विवाह सोहळा पार पडला. वसुदेवा देत बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का लग्न पार पडलं. वरात चालू झाली महाराज
आणि वरातीमध्ये मागाशी जशी आकाशवाणी झाली ना, परत डबल आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, ज्या बहिणीचा एवढा थाटामाटा तू विवाह सोहळा पार पडतो, लक्षात ठेव, हिच्या पोटी जन्माला येणारा तुझा काळ ठरणार. आता मला सांगा, मरण कोणाला आवडतं का? वैतागल्यावर माणसं म्हणतात याच्यापेक्षा मेलेलं बरं. खरंच जर मरण आलं का? किती मारायला लागल्या माणूस असू द्या, त्याला तुम्ही नुसतं मर म्हणा, तुझे तळपायची आग मस्त झालं तरी तू म्हणतो तू मर, तू बाप मर, तू हा जा मर म्हणते चालेल. आता व्यवहारात माणसाला बरंच काही करावं वाटतं. म्हणजे सुदर्शन महाराज, अशोक महाराज सुंदर गायन करतात. असं गायन पाहिलं का बऱ्याच तरुण मंडळी वाटतं आपण सुद्धा गायन करायला पाहिजे. म्हणजे साईनाथ महाराज गोड मृदंग वाजवतात, असं मृदंग वाजवणं पाहिलं का घर बऱ्याच तरुण मंडळीला वाटतं आपण सुद्धा मृदंग शिकलं पाहिजे. महाराज लोकांचा थाटमाट बऱ्याच जणांना वाटतं बाकीच्या धंद्यापेक्षा. रामेश्वराचं सकाराम असतील, ते शेअर मार्केट चालू केलं का बऱ्याच जणांना वाटतं आपण सुद्धा केलं. एखाद्याने बंगला बांधला का आपल्याला सुद्धा वाटतं आपला सुद्धा बंगला झाला. एखाद्याने गाडी घेतली का आपल्याला सुद्धा वाटतं आपण सुद्धा गाडी. गावातून एखाद्याचं मढ निघलं का आपल्याला सुद्धा वाटतं आपलं सुद्धा असं. सर्व करावं वाटतं पण मरावं वाटत नाही. ते आल्याशिवाय राहत. मरण म्हटल्यानंतर कौशला सुद्धा राग आला. त्यांनी सांगितलं हिच्या पोटी जन्माला येणारा जर आपल्याला मारणार, हिला कशाला ठेवायचं? येऊन या खडक माराया धावला, आता तो धरला देवाने सांगितलं कशाला श्रेष्ठतेचं वाटत करतो? हिच्यापासून तर तुला काही त्रास नाही. जेवढे मुलं जन्माला येते तेवढे मी तुला देईन आम्ही पुत्र. माझे मानी ठेवा बंदी कानी, दुता संगे दुताला सांगितलं बंदीवासात ठेवा. पहिला मुलगा ज्या वेळेला जन्माला आला ठरलेल्याप्रमाणे वसुदेवाने मुलगा घेतला आणि ते कंसाकडे गेला. सुंदर अशा प्रकारचं गोजीरवाणं बालक ते कंसाने पाहिलं. शेवटी त्यालाही दया आली आणि त्याने विचार केला आपल्याला मारणारा जर आठवा आहे तर याला कशाला मारायचं? नारद महर्षी तिथे आले. नारदाने सांगितलं तुम्ही जर असं केलं तर कीर्तन काय लवकर संपायचं. नारदाने त्याला सल्ला दिला, अरे बाबा पहिला सुद्धा आठवा, आठवा सुद्धा पहिला भरू शकतो. त्याच्यामुळे काय कर, एकही ठेवू 1 2 3 किती मारले? 6 मारित दुराचारी, 7वा जो गर्भ योगमयाने आश्चर्य करीत म्हणा. 8व्या ज्या वेळेला भगवान परमात्मा जन्माला यायचे महासंग दशरथे मारिला वर्षी कृष्ण पक्ष अशी सर्व काही घटना जमून आली. श्रावण महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेच्या कारागृहात प्रगट झाले. कुंडलिका वसुदेव देवकीने दर्शन घेतलं पण सांगितलं देवा आम्ही जी तपश्चर्या केली त्या करता की आमचा मुलगा म्हणून जन्माला येतो, तू तर जगाचा बाप म्हणून जन्माला. ही चतुर्भुज रूप कमी करा. भगवान लहान झाले. विचारलं आईने, देवा तुम्ही लहान व्हा पण अगदी मुलाला जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे बारीक. भगवान जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे लहान झाले. विचारलं देवाने आईला, आता ठीक आहे आई? आईने सांगितलं देवा लहान जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे झाला. मुलगा जन्माला येतो का कपडे घालून येतो का? कपडे काढले. विचारला आईला, आता ठीक आहे? आईने सांगितलं लहान झाला कपडे अंगावर नाही पण मुलगा जन्माला आल्यावर का असे गप्पा मारतो का? काय करतो? रडतो ना. भगवंताने रडायला चालू केलं पण नंतर आईला टेन्शन आलं, हे जर आवाज मामाने ऐकला तर मग काही खरं जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मरेल. भगवंतांनी सांगितलं वसुदेवाला तुमच्याकरता एक काम आहे, हे आवाज मामाच्या कानावर जायच्या अगोदर तुम्ही एक काम करा की मला आता इथं ठेवू. Oh
भगवंताने सांगितलं तुम्ही मला गोकुळात घेऊन जा. वसुदेवजी म्हणतात देवा गोकुळात जायचं ठीक आहे, पण आम्ही कुठे कारागृहात आहे. आम्ही काय कीर्तनात बसलो का उठलं का निघालो पुढे पुढे आला कारागृहात नाही. आमच्या समोर आम्हाला पहारा देणारे पहारे आता पायात बेडे आहेत. त्यावेळी याची कशाचीच काळजी करू नका म्हणून सिंह रक्षपा म्या मोहिले सकळ हातात पायाच्या बेड्यात भगवान म्हणले फक्त मला जवळ करा. उचलीला कमळा पायीची बंधने भगवंताला वसुदेवाने टोपलीत घेतलं. रात्रीची वेळ मंद मंद अशा प्रकारचा पाऊस पडतो. भगवंताला टोपली घेतला गोकुळाकडे निघाली. नदी लागली यमुना माता. आपला वेळ झालाय त्याच्यामुळे याचे कारण पुन्हा केव्हा तरी सांग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि यमुनेमाची 2-3 नाते आहेत त्याचा विचार पुन्हा सांग. पहिलं दर्शन दिलं ते कोणाला? यमुने मातेला दर्शन दिलं. गोकुळामध्ये भगवंताला ठेवलं आणि मायेला घेतलं. मायेला घेऊन त्या ठिकाणी वसुदेवजी मथुरेत आल्याबरोबर रडे माया आकांत नामा म्हणे उठती. दूत जागे झाले. दूताने जाऊन सांगितलं कंसाला राजेसाहेब तुमचा शत्रू जन्माला आलाय. मुलगा नसून काय मुलगी. महाराज तो कंस सुद्धा हुशार होता. मुलगा मुलगी एक समान. रात्री सांगितलं तुम्हाला आज महिला अशा कोणतं क्षेत्र गेलं महिला पुढे प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीमध्ये. ती माया आधी माया शक्ती होती. ती भगवा कंस मारण्याकरता ज्या वेळेला लागला तिने सांगितलं अरे मला काय म्हणतो तुझं लागी वधी उपजला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आले. कुठं जन्माला आले महाराज सांगतात 60,000 वर्षानंतर गोकुळामध्ये नंद बाबा आणि यशोदेच्या पुटी भगवान जन्माला आले. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये होता महाराज सांगतात त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. एवढा आनंद होता. प्रत्येकाने आपल्या दारासमोर काय केलं होतं? गुढ्या उभारल्या. गुढिया धोरणी करती कथा गाती गाणी. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये होता. गोकुळातल्या जेवढ्या काही सवाष्णी महिला होत्या प्रत्येक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगत होती आपल्याकडची असते तर चालती घडची ना. बरं झालं एखाद्या आनंद गोकुळामध्ये चालू होतं. सगळ्या गवळणी जमा झाल्या होत्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी ती स्वतंत्र सगळ्या प्रकारच्या गवळणी होत्या. तुमच्या डोळे कुणी धनवट कोणी होत्या की नाही मला माहिती. आमचे होते मात्र एका जनार्दनी गवळणी. आम्ही आज काय आल्याच्या तेव्हापासून फिरायला वेळ झालेला आहे महाराज. या ठिकाणी आता एका चरणात सगळे सांगतो बरं पुढचे सगळे. कंसाला चिंता पडली. कंसाने एक जणाला पाठवलं. पहिली पाटली पुतना मावशा नंतर मावळभट अशी प्रत्येक जणाला एका चरणात सगळं सांगतो. काग मारिली बाळ अवघे दैत्य खाणी बुडवली. जेवढे जेवढे आले भगवंतांनी सगळ्याला त्या ठिकाणी मोक्ष सगळ्याचा उद्धार केला. भगवान थोडे असे लहानचे मोठे झाले.
आणि भगवान परमात्म्याने मग ते मंडळ स्थापन केलं, अखिल भारतीय चौर्य. ते मंडळाचं उद्दिष्ट काय होतं? दररोज एका घरी जायचं, काय करायचं? चोरी करायची. पण ते गोकुळामध्ये जी चोरी होती, भगवंताने जी चोरी केली, ही कशाची चोरी केली? चित्त चोरी गेले हरिने माझे हरिले चित्त. भगवंताने जी चोरी केली, चित्ताची चोरी केली. गोकुळात चोरी होत होती, नाही असं नाही, पण चोरीला महाराज पैसे जात नव्हते. चोरीला पैशाचे बंडल तसेच राहिले, सोनं नाणंही तसंच, चपला सुद्धा जात. महाराज कीर्तन आला की होत लय मोठ्या धाकाचं चप्पल जाते का, दुसरी कोणाची जाऊ नाही तर नाही जाऊ, पण महाराजाची जाती. लोक म्हणतात प्रसाद घेऊन जाऊ बाबा. कीर्तनाला गेलो आणि अशोक महाराजांनी चप्पल घेतली. नेमकी ज्या दिवशी घेतली त्याच दिवशी चप्पल चोरीला. चेहरा पडल्यावर दिसला, मी म्हणलो काहीतरी झालं. काय झालं महाराज? तुम्ही महाराज गेली चप्पल, दुपारीच घेतली होती गेली. आता घरी गेल्यावर बायको काय बरं पाहिजे, गेली चप्पल, आता काय करावं? मी म्हणलं एवढी काळजी करू नका, कोणाच तरी मारा म्हणलं इथं. तुम्ही महाराज लोक गेले सगळे घरी, लोक जरी गेले तर कार्यकर्ते चांगले टाईट फिट कार्यकर्ते, चपला सुद्धा यांचे चांगले असेल, कोणाची तरी मारा म्हणलं एक जणाची. साला दिला मी, गावकरी नारळ वगैरे दिलं ना, आम्ही निघायला चाललो तर माझीच सापडा, माझी हल्ली नाही. चोरी होती होती, पण भगवंताने जी चोरी केली, चित्ताची चोरी केली. चित्त चोरी तुका म्हणे येणे करोड ध्वजे, अशा चोऱ्या होऊ लागल्या. प्रत्येकाने चोऱ्या केल्या. आल्यानंतर सांगायचं, परवा आला आमच्या घरात, दारी निधला होता घेऊन ताकाचा डायरा फुडीला सरात, अष्टदळ काढले अंगणी वरी मुली चक्रपणी, अशा दररोज खोड्या चालू झाल्या. आता वेळ भरपूर 12:15 वाजून गेले. सगळ्यात गवळणी एक दिवस आले आणि तिने सांगितले, यशोदे एक तर कृष्णाला काहीतरी सांग, नाहीतर आम्ही तरी जातो. यशोदे कृष्णाला सांगावी, यशोदे कृष्णाला सांगावे. भगवंतांनी बाहेरच्या खोड्या बंद करून एक दिवस घरात पुढे केली. मग यशोदेला पैसे दिले. यशोदेने सांगितलं, आता तू घरी नाही, गावात नाही, कुठंच राहायचं नाही. आता तुम्ही सारे भगवंतांनी सर्व गोपाळांनी सांगितलं, सर्वांनी आपल्या गाया घ्या. गोकुळामध्ये भगवान परमात्माच्या ठिकाणी गेले. ज्या काही गाया होत्या या चरणाकरता सोडून दिल्या. चला वळू गाय बैसू देऊ गायी चरण्याकरता ज्या वेळेला सोडल्या, सर्व भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ चालू केले. Come on.
खेळण्याकरता ज्या गोष्टी लागतात ना ते आपल्याकडे खूप सुंदर. पहिली गोष्ट खेळ खेळण्याकरता ग्राउंड लागतं. ग्राउंड खूप चांगलं झालं आपलं. भालीन लोटांगण मोकळं पटांगण. अजून किती का लोक बसतील महाराज, किती ग्राउंड भारी झाले. साहित्य चांगलं आहे. गडी एकापेक्षा एक सुंदर आहे. आता काय झालं, वेळ झाली त्यात साकारांनी काठी आणली. या ढेकण्याची काठी एकदम घेऊन आला. कशाला आणली असेल जास्त टाइम झाला, 11:30 वाजता. काठी घेऊन माझ्या गळ्याला घेऊन आला. जमलं काय माझ्याकडे पुढे यायना. काय बाबा काय भानगडे तुम्ही तू होतो ती तुला तारीख कोणी दिली त्याला बघतो. जमलं काय दिवस घेऊन आला म्हणजे बाकी तरी होणार नाही. पुढे आणि गोपाळाने सांगितलं देवा आता 12:15 वाजून गेले, 12:30च्या जवळ गेले. तुम्ही काही ते खाऊन पिऊन आलेले दिसतात. आम्ही तशीच येत ना गांधी काय खेळाया तोपर्यंत खेळ खेळायचा. भवंजन दिला आता एक काम करा, सगळ्यांनी आपापल्या शिदोरे एकत्र करा. माझी आहे जैशी पाहिजे नाही तरी तुकोबासारखी गोपाळ होते. त्यांनी सांगितलं तुला सोडून आमच्या घरी कोणी तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करो दुरी मग पाया वेगळे. देवा तूच आमचं सर्वस्व आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा बहीण बंधू तुलता कृष्ण माझा देवा तुमचं सर्वस्व आहे. भगवंतांनी सर्व गोपाळांना जवळ केलं. लहान लहान जी गोपाळ होती ना ती जवळ केली, मोठमोठाले बाजूला केले. शुकाचार्य सांगतात जसं कमळाचा आकार आहे ना, कमळ माहिती ना सगळ्याला, बटन दाबायचं. कमळाचा आकार माहिती आहे ना, कपाळाच्या आकाराप्रमाणे लहान लहान गोपाळ जवळ केले, मोठमोठले बाजूला केले. भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी उभे, हातामध्ये काल्याचं पात्र आहे आणि सर्व गोपाळांना भगवान परमात्माचा काला देतात. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. शृंगवेत्रेवामे पारणो सर्वं कलं तत्फलान्यंगुलेषु ज्येष्ठांमध्ये स्वपरिसुरतो हासयन्नर्भिस्वे स्वर्गे लोके मिशिदिबुले यज्ञ भगवालके कुंडली गौरी यमुनेच्या वाळवंटामध्ये केला. सर्व गोपाळांना काला दिला. महाराज काला सेवन करण्याकरता वैकुंठातून स्वर्गातून देव आले. स्वर्गात कोणीच राहिलं नाही महाराज. आजी ओस आमरा काला हवया नाही, फक्त पहावया. काला मिळण्याचा जर अधिकारी कोण असेल तर वैष्णवने का म्हणजे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगतीत हा काला मिळतो. दुर्लक्षित असणारे जे गोपाळ होते त्यांना एकत्रित भगवंतांनी मध्यंतरी काही दिवसानंतर हा काला बंद पडला. आपण याची समाजाकरता गरज आहे. आपापसातले जे मतभेद असतील, राजकीय वाद असतील, हे सर्व बाजूला सारून परमार्थाचा आनंद घेण्याकरता आपण सर्वांनी एकत्रित यायचं असतं. त्याच्याकरता हा उत्सव आहे. तो काला एकत्रित येण्याकरता होता, पण बंद पडल्यामुळं भगवान विष्णूचे अवतार ज्ञानोबराय जन्माला आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णाने यमुनेच्या वाळवंटात काला केला, तोच काला ज्ञानोबरायने पंढरपूरच्या वाळवंटात केला. एकाची टाळी झाली सुंदर माझा ज्ञानराज वाटी ज्ञानोबरायने हा काला केला. तेव्हापासून संप्रदाय पद्धत आहे 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 5 दिवसाचा. आपला 5 दिवसाचा आहे. 8 दिवसाचा जरी कार्यक्रम असेल, महिन्याचा असेल, चातुर्मास असेल, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने असते. नाद आपला 5 दिवसीय कीर्तन महोत्सव त्याची ही सांगता आहे. सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ मंडळींनी, विशेषतः तरुण मंडळींनी एकत्रित येऊन या ठिकाणी संपन्न केला. सर्वांना धन्यवाद देऊ. असाच उत्तरोत्तर हा कार्यक्रम होत राहू ही भगवचरणी प्रार्थना करू. नामा म्हणे कृषीराजा केला नेम चालवी माझा ज्ञानेश्वर. होईल, त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर पुढच्या वर्षीचं नियोजन आपल्याला करायचं. पण बऱ्याच वेळा असं होतं कार्यक्रम खूप मोठा थाटामाटत होतो, पुढच्या वर्षी लगेच बंद पडतो. 3 कार्यक्रम आपण केला.
त्यातली त्यात सर्वात महत्वाचे विशेष करून धन्यवाद द्यायचे आमचे सखाराम करता आणि रामेश्वर करता सर्वांनी जोरदार टाळ्या या दोन्ही मुलांनी खूप प्रयत्न करून लक्षपूर्वक हा कार्यक्रम व्यवस्थित चांगली बघून माल घ्या, दुसरं काही नाही बरं. अशा करता म्हणतो अत्यंत सुंदर ज्यांचा गुढ आवाज आहे आमचे अशोक महाराज गिरी यांनी सुंदर अशा प्रकारच्या ओरिजिनल तुळशीच्या माळ्या आणल्या. पुरुष मंडळी करता वेगळ्या आहेत, महिला मंडळी करता सुंदर अशा प्रकारचे छोट्या ते मंगळसूत्र आहे ना त्या पद्धतीने रामचित्रा असं त्या ठिकाणी सुंदर माळा आहे. त्यांना कोणाला घ्यायचे असेल कीर्तन संपल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधा. सुंदर सुवासिक अष्टगंध आहे, विशेषतः तरुण मंडळी करता. आपण हिंदू आहोत याच्याकरता याचं चिन्ह असेल तर आपल्या कपाळावर त्या ठिकाणी गंध पाहिजे. असा गंध आहे महाराज पोट सुद्धा भरत नाही, खूपच आहे, मस्त उघडायचे आणि कपाळाला लावायचे. गंध सुद्धा सुंदर आहे. त्यांना कोणाला घ्यायचं आणि कीर्तन संपल्यानंतर त्यांच्याकडून घ्या. विठ्ठल जय जय